इथं मी घेतली छान अशी मोठी ही कैरी. हिला छान पाण्याने धुवून घेतली आणि पुसून घेतली, म्हणजे हिला जे चीक लागलेलं असतं ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता हिला छान अशी आपल्याला कट करून घ्यायची, मोठ्या तुकड्यांमध्ये हिला छान अशी कापून घ्यायची. आता कापल्यानंतर इथं असा जो यामधला गर असतो म्हणजे जी बी असते ती काढून घ्यायची आहे, कारण ती बी जर आपण या चटणीमध्ये टाकली तर चटणी ही कडसर लागेल, म्हणून ही पूर्ण बी काढून घ्यायची आणि हिला छान अशा मोठ्या तुकड्यांमध्ये या कैरीला कट करून घ्यायचं आहे. मी ही मोठी कैरी घेतली आणि ही जास्त आंबट नाही आहे म्हणून मस्त चटणी बनवून तयार होते. गरवाली ही मी कैरी घेतलेली. छोटी जर कैरी घेतली असती तर ती खूप आंबट असते आणि त्यामधली बी ही कडक बी असते, ती चव नाही देत, म्हणून मोठ्यातली आपल्याला कैरी घ्यायची आणि अशा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायची. अशा पद्धतीने हे बघा, तुम्ही ही साईड डिश म्हणून ही चटणी बनवू शकता. डाळ भातासोबत खायला मस्त अशी ही चटणी बनवून तयार होते. चला बघा, मी मस्त अशी हिला कट करून घेतली. आता गॅसवर कढई ठेवली. कढईला छान असं गरम होऊ द्यायचे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवली. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे. तेल टाकताना कमी टाका, कारण याला मस्त अशी जास्त तरी पण नको, मस्त चटपटीत आपल्याला ही चटणी बनवायची म्हणून 2 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि मस्त याला तडकू द्यायचं आहे. हे बघा, याला छान असं तडकू द्यायचं आहे. त्यामध्ये जाडसर कुटलेला लसूण अर्धा चमचा असा 7 ते 8 पाकळ्या घेतल्या त्या मी लसणाच्या आणि त्या अशा जाडसर कुटून घेतल्या होत्या. ते इथं टाकून घेतलं. त्याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. मस्त याचा कच्चापणा जाईल तोवर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर जी कट केलेली आपण कैरी घेतलेली ती कैरी यामध्ये टाकायची. आधी जर चटणी मसाले टाकले तर ते जळले असते, म्हणून मी कैरी टाकून घेतली. हिला छान अशी तेलामध्ये मिक्स करून घ्यायची. मस्त तेल सगळी बाजूने लागून गेले. आता गॅसची फ्लेम लो करा आणि आता यामध्ये मसाले टाकायचे. 1 छोटी चमची हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनिया जिरा पावडर टाकून घेतला आणि मस्त असं मिक्स करायचं आहे. यामध्ये मसाला वगैरे काहीच टाकायचं नाही. थोडी कोथिंबीर टाकली आणि मस्त याला कोट करून घ्यायचं. हे बघा, मस्त मसाले परतून जातात. मी कधी पण अशा पद्धतीने मसाले परतवते, म्हणजे चटणी जास्त करपत पण नाही आणि स्वाद मस्त येतो, कलर पण खूप छान येते. आता याला छान असं मिक्स केल्यानंतर यामध्ये 1 छोटा ग्लास म्हणजे अर्धा कप एवढं पाणी मी यामध्ये टाकले. जास्त पाणी टाकू नका. अर्धा ग्लास पाण्यामध्ये बरोबर ही शिजून तयार होते. आता याला मस्त चटपटीतपणा येण्यासाठी यामध्ये आधी मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा. चवीनुसार पण टाकू शकता तुम्ही तुमच्यानुसार. नंतर मी यामध्ये 2 चमचे इथं गुळाचा असं बारीक केलेला गूळ टाकून घेतलाय, 2 चमचे एवढं, आणि 2 चमचे साखर. अर्धा गूळ आणि अर्धा साखर अशी टाका. मस्त छान असा घट्टपणा आणि गुळामुळे छान असा कलर पण याला येतो. आता याला झाकून आपल्याला लो फ्लेमवर 10 मिनिटासाठी शिजू द्यायची. गॅसची फ्लेम लो ठेवा पण. आता 10 मिनिटं मी याला शिजू दिले. बघून घेऊया शिजली का नाही. वाव, किती मस्त तरी आली. तेल थोडं टाकलं होतं आपण, पण गुळामुळे मस्त कलर पण आला आहे आणि मस्त गोड अशी ही आंबट तिखट गोड अशी चटपटीत आपली ही पटकन बनणारी चटणी तयार आहे ना. साईड डिशला खायला आपल्याला डाळ भातासोबत किंवा कुठल्याही भाजीसोबत तुम्ही खाऊ शकता. इतकी मस्त ही चटणी बनवून तयार झाली. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा माझ्या पद्धतीने. गूळ आणि साखर हे दोघं निम्मे निम्मे टाका, मस्त बनवून तयार होते. फक्त गूळ जर टाकला तर जास्तच काळपटपणा येतो आणि साखर जर टाकली तर जास्त गोड होत नाही, म्हणून दोघं निम्मे निम्मे टाका, म्हणजे छान अशी ही चटणी बनवून तयार होते. मी हिला बाउलमध्ये काढून घेते. 1 बाउल आरामात एका कैरीची चटणी बनवून तयार होते. 2 लोक आरामात खातील एवढी ही चटणी बनवून तयार होते. मस्त चपातीसोबत अशी जरी खायला घेतली तरी खूप छान होते. माझ्या घरी तर मुलांना तर अशीच खायला आवडते. खूप मस्त चटपटीत अशी ही चटणी बनवून तयार होते. आहे ना मस्त युनिक अशी. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. मी अशाच नवीन नवीन युनिक अशा रेसिपीज घेऊन येत राहते. माझ्या चॅनलवर खूप अशा रेसिपीज मी ॲड केलेल्या आहेत, त्या तुम्ही जाऊन बघू शकता की मी कशा झटपट होणाऱ्या पटकन होणाऱ्या यामध्ये भाज्या दाखवलेल्या आहेत. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन युनिक व्हिडिओसोबत. आहे ना चटपटीत खट्टी मिठी मस्त अशी आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.